आता एक मोठी बातमी आहे। पुण्यातनं चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भल्या पहाटे आज चाकण परिसरातला दौरा सुरू केला। नियोजित वेळेच्या आधीच अजित पवार दौऱ्यासाठी दाखल झाले। यावेळी अजित पवारांसोबत सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत। अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यापुढच्या काळात काय उपाययोजना करता येतील या संदर्भात अजित पवार या दौऱ्यामध्ये चर्चा करतायत। एकीकडे चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचा आज दौरा आहे, तर दुसरीकडे चाकण परिसरात आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। अजित पवार आज भल्या सकाळीच पाहणी दौऱ्यासाठी निघाले। पुण्यामध्ये खास करून चाकणमध्ये त्यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला। सगळे अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्याकडनं अजित पवार यांनी माहिती घेतली चाकणमधल्या वाहतुकीची। त्यावेळीची ही दृश्य